अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कुंवर श्री हरिवंश सिंहजी माजी खासदार प्रतापगड यांचे काल प्रयागराजमध्ये आगमन झाले। त्यांच्यासोबत मुंबईहून आलेले प्रसिद्ध उद्योजक योगेश तांडेल आणि त्यांचे भाचे अजित सिंह देखील उपस्थित होते। राष्ट्रीय अध्यक्षांच्या स्वागतासाठी प्रयागराज विमानतळावर अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले। त्यामध्ये राष्ट्रीय मंत्री श्री कृष्ण बहादूर सिंह, विद्या प्रदेश उपाध्यक्ष अमित सिंह, विद्या प्रदेश महासचिव शिववीर सिंह, मंडळ अध्यक्ष सुरेश प्रताप सिंह, सैनिक प्रकोष्ठाचे मंडळ अध्यक्ष संजय कुमार सिंह फौजी, गंगापार जिल्हाध्यक्ष कमलेश प्रताप सिंह आदींचा समावेश होता। विमानतळावरून निघाल्यानंतर माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यांची टीम झालवा येथील ट्रिपल आयटी गेस्ट रेस्ट हाऊस येथे पोहोचली। तेथे सिंग यांनी त्यांचे स्वागत करून जलपानाची व्यवस्था केली होती। त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष विद्या प्रदेश अध्यक्ष कृष्णन सिंग यांच्या जॉर्ज टाउन येथील निवासस्थानी पोहोचले। या ठिकाणी देखील मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। यावेळी मंडळ संरक्षण इंजिनियर शिवशंकर सिंग, प्रदेश महामंत्री रविकरण सिंग तोमर, डॉक्टर आनंद प्रसाद सिंग, मंडळ महामंत्री दिग्विजय सिंह मुन्ना, मंडळ संघटन मंत्री जलमेंजय सिंग, इलाहाबाद विद्यापीठाचे क्रांतिकारी विद्यार्थी नेते आदर्श भोदरिया आणि त्यांच्या टीमसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। माननीय राष्ट्रीय अध्यक्षांचे यथोचित स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला। भोजनानंतर राष्ट्रीय अध्यक्ष ऐरल गेस्ट हाऊस साठी रवाना झाले व सकाळीच त्यांनी प्रयागराजच्या पवित्र संगमात स्नान केले असून त्यानंतर त्यांनी आपल्या गृह जिल्हा जौनकपूरकडे प्रस्थान केले। दरम्यान उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री सूर्यप्रताप शाही देखील संगमस्नान करताना उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। प्रयागराज दौऱ्यात अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या संघटन शक्तीचे दर्शन घडले। संपूर्ण स्वागत सोहळा उत्साहात पार पडला। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो प्रयागराज। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।